महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर चर्चा चालू आहे। याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक भूमिका जाहीर केली। ती भूमिका अशी आहे की 1994चा जी.आर. रद्द करण्यात यावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन करावी। यावर मी प्रतिक्रिया दिली की 1994चा जी.आर. रद्द करू नये, कारण या जी.आर. मुळे धनगर समाजाला उपवर्ग बनवून 3.5% आरक्षण दिले आणि वंजारी समाजाला 2% आरक्षण दिले। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचे संविधान लिहिलेले आहे। यामुळे बाबासाहेबांचं स्पष्ट मत आहे की प्रत्येक समाजाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, भारत देशामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे, समान न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना। याचमुळे आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करतो आणि चालतो। 1994च्या जी.आर. मुळे जर वंचित शोषित समाजाला जर फायदा झाला असेल तर याचं अभिनंदन आणि स्वागतच करायला पाहिजे। ते स्वागत आम्ही केलेलं आहे आणि आमची भूमिका आहे की तो त्यामुळे 94चा जी.आर. रद्द करू नये, याचा आपण जी मागणी केलेली आहे जरांगे साहेबांनी त्याचा पुनर्विचार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय आणि आजही करतोय। परत सांगतो की मुळात 1954च्या अगोदर मंडल आयोगाला सुद्धा लागू होण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी समाजाने आंदोलन केली ना, त्यावेळेस आंबेडकरी समाजाला काय मिळावं यासाठी, राजकीय काय मिळावं यासाठी भूमिका घेतलेली नाही आणि आजही तीच भूमिका आहे। मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष असलो, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा, आणि आपण जे म्हणजे वक्तव्य केलं माननीय जरांगे पाटील यांनी की सचिन खरातांनी राजकीय व्यक्ती पाहण्यापेक्षा आमच्या समाजावर जो अन्याय झाला त्याच्याकडे पाहावं। नक्कीच मराठा समाजावर अन्याय होतोय। आज मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळत नाही आणि मिळालं पाहिजे। आज मराठवाड्यामध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती मी स्वतः मांडतोय ना, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये मी भूमिका मांडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे। त्यांची आज परिस्थिती काय, शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची। परंतु यामध्ये आरक्षण देत असताना ही पण भूमिका आहे की आमची कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे, ही आमची हे। आणि 1994 नंतर जर पाहिलं तर माझा पक्ष आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा या पक्षाचा मी अध्यक्ष आहे। आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेब अध्यक्ष आहे। मला काय मिळेल किंवा मिळणार नाही याच्यावर मी काम करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये, भारतामध्ये सामाजिक न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे, सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी मी हे वक्तव्य केलेलं आहे। सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे यासाठी मी पुढे जाऊन तुम्हाला मागणी करतोय जरांगे पाटील साहेब, रयतेचे राजे शिवाजी महाराजांनी या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि राज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं। माझी तीच इच्छा आहे की आपल्यासारखा प्रामाणिक व्यक्ती, स्वाभिमानी व्यक्तीने सगळ्यांना सोबत घ्यावं आणि कोणत्याही आरक्षणाला आपण विरोध करू नये आणि हीच आम्ही भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे मी म्हणत आहे की याचा विचार आपण करावा आणि सगळ्यांना सामाजिक न्यायाच्या माध्यमातून न्याय मिळावा आणि समता प्रस्थापित व्हावी ही इच्छा आहे। या माध्यमातून आपल्याला मी ही मागणी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।